आणि नियमशास्त्राचं परमेश्वराने त्याला पालन करण्यासाठी सांगितलं होतं, तरी तो नियमशास्त्राचं पालन करू शकलेला नाही का? तर त्याने आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम केलं नाही। याचा अर्थ पवित्र शास्त्रामध्ये असा झालेला आहे की त्याने नियमशास्त्र परिपूर्ण पाळलेलं नाही। हालेलुया। आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की जो नियमशास्त्र परिपूर्ण पाळेल त्यालाच आनंद काळचं जीवन लाभेल किंवा प्राप्त होईल किंवा मिळेल। पण हा व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्याने ही कबुली दिलेली आहे की मी नियमशास्त्र पाळणारा व्यक्ती आहे। परंतु 29 वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो तो म्हणतो माझा शेजारी कोण? माझा शेजारी कोण? मग याचा अर्थ काय आहे की त्याने अजून देखील शेजाऱ्यावरती प्रेम केलं नाही आणि नियमशास्त्राचं पालन केलेलं फक्त तो तोंडाने वर बोलला। आपल्या भाषेमध्ये गळ्यापासून वर त्याने शास्त्र पाळलेलं आहे परंतु कृती केलेली नाही। येशू मसीह की। आता आम्ही पुढे जाऊ मत्ते 5वा अध्याय आणि वचन क्रमांक 44 कडे आपण जाऊया। मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा। तुम्ही आपल्या वैरावरती शत्रूवरती प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा। त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही काय करा? प्रार्थना करा। सगळेजण म्हणा प्रार्थना करा। तर चांगल्या शत्रूवर याचा दृष्टांत तुम्हाला आणि मला काय शिकवित आहे हे आम्हाला समजणं महत्त्वाचं आहे। येशू मसीह की। यहुदी आणि परराष्ट्री किंवा विधर्मी जे लोक आहेत ते आज त्या काळात देखील लोकांचे शेजारी होते आणि आज आमचे देखील ते शेजारी आहेत। परंतु पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की आज जे लोक आहेत आपल्या मित्रांवरती प्रेम करतात, आपल्या घरातल्या लोकांवरती प्रेम करतात, परंतु आपल्या शेजारी जो व्यक्ती असतो त्यावरती प्रेम